गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, आता आपण जे चॅप्टर आहे चॅप्टर 4 बघणार आहोत. हिस्ट्री, जे SST ज्यांचा असतो, ज्यांचं BA करून B.Ed झालेलं असतं त्यांचा SST विषय असतो. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, हा जे चॅप्टर आहे, क्या बताती है हमें किताबे और कब्र, म्हणजे काय, आपली पुस्तकं आणि कब्र. कब्र म्हणजे बघा, दफन, पूर्वी काय चालायच्या, दफन पद्धती चालायच्या, त्याच्या मार्फत काय माहिती मिळते हे आता आपण या पाठात बघणार आहोत. आणि किताबामार्फत काय माहिती, पुस्तकांमार्फत काय माहिती मिळते ते आपण बघणार आहोत. पहिलं म्हटलंय वेद. वेद 4 आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद और अर्थवेद. बघा, हे किती आहेत? 4 वेद आहे. सबसे पुराना वेद, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सबसे पुराना वेद काय? ऋग्वेद, जिसकी रचना लगभग 3500 साल पहले हुई थी. बघा, ऋग्वेद में 1000 से ज़्यादा आहे प्रार्थना आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किती हजारपेक्षा, तर 1000 से ज़्यादा प्रार्थना आहे, जिसे सुक्त कहा जाता है. बघा, इथे पण प्रश्न काय म्हणतात, त्या प्रार्थनांना सुक्त कहा जाता है. सुक्त का मतलब अच्छी तरह से बोला गया, विभिन्न देवी देवताओं की स्तुती में रचे गए. बघा, म्हणजे कसा संदर्भात विचारलंय का, देवा देवतांचीच काय केलेले, स्तुती केलेले, कौतुक केलेले. 3 देवता महत्वपूर्ण आहेत. बघा, इसमें कितने देवता? 3 देवता महत्वपूर्ण है. अग्नि, इंद्र, सोम. बघा, कोणते देव? अग्नि, इंद्र आणि सोम हे 3 महत्त्वाचे देवता आहेत. अग्नि के देवता, इंद्र युद्ध के देवता और सोम एक पौधा है. बघा, सोम का एक पौधा है, जिससे एक खास पेय बनता है. म्हणजे हे सोम पण काय म्हटलं, त्याला देवाचा दर्जा दिलेला, ते काय आहे, एक झाड आहे, पण त्याला काय, त्याच्यापासून एक पेय बनतात. आता हे तुम्हाला पॉईंट समजला. त्याच्यानंतर वैदिक प्रार्थनाओं की रचना. वैदिक प्रार्थनाओं की रचना ऋषियों ने की थी. आचार्य विद्यार्थियों को इन्हें अक्षरों, शब्द, वाक्यों में बांटकर सस्वर पाठ द्वारा कंठन करवाते थे. म्हणजे पूर्वी काय करायचे, जे विद्यार्थी असायचे, बरोबर आहे का नाही, ते त्यांचे गुरु काय करायचे, त्यांना हे पाठ करायला लावायचे, कंठस्थ करणं, पाठ करणं, बरोबर आहे का नाही. पण आता तसं चालत नाही. आपण आता अध्यापनशास्त्र बदललं, आता काय म्हणतात, कंठस्थ करू नये. पण पूर्वीच्या काळी काय होतं, विद्यार्थ्यांना कंठस्थ करायला लावायचे. म्हणजे ते जे वेद असतील, त्यांचे जे सूत असतील, ते गाण्यासाठी काय करायचे, पाठ करावा लागायचे. ये अधिकांश सूक्तों की रचिता सीखने और सिखाने वाले पुरुष थे. बघा, म्हणजे काय म्हटलं, हे अधिकांश जे रचना, सूक्त, त्यांची रचना शिकवणारे काय होते, पुरुष होते. आणि कुछ महिलाएं भी थी. काय म्हटलंय, कुछ महिलाएं भी थी. त्याच्यानंतर काही महिला पण. बघा, प्रार्थनाओं की रचना महिलाओं ने भी की थी. बघा, काही प्रार्थना होतात त्याची रचना काय केली, महिलाओं ने भी की थी. ऋग्वेद की भाषा प्राकृत संस्कृत है. बघा, म्हणजे त्याची भाषा कोणती, प्राक म्हणजे प्राचीन संस्कृत भाषा, ये वैदिक संस्कृती कहलाते. कोणती संस्कृती कहलाए, वैदिक संस्कृती कहलाती है. आता हा जो पॉइंट आहे हे तुम्ही वाचायचा. संस्कृती और अन्य भाषा. संस्कृत भाषा भारत यूरोपीय भाषा परिवार का हिस्सा है. भारत में कई भाषाएं, असमिया, गुजराती, हिंदी, काश्मीरा, सिद्धी, एशिया भाषा जैसे फारसी तथा यूरोप की बहुत सारी भाषा जैसे अंग्रेजी, फ्रांसी, जर्मन, यूनानी, इतालवी, स्पेनिश आदि परिवार से जुड़ी हुई है. उन्हें भाषा परिवार इसलिए कहा जाता है. उन्हें एक भाषा परिवार, म्हणजे बघा, भारत म्हटलं तर काय, विविध भाषांचा प्रदेश आहे. कारण काय, पूर्वीपासून इथे बघा, वेगवेगळे निवासी या भारताची जी जमीन सुपीक होती यासाठी भारतात येत होते. त्यामुळे काय झालं होतं, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या. बघा, हा पॉईंट एवढा काय महत्त्वाचा नाही, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. त्याच्यानंतर म्हटलं इथे महत्त्वपूर्ण बिंदू. आता महत्त्वपूर्ण बिंदू काय आहेत, पहला बिंदू बघूया. ऐसे 2 समूह जिनका वर्गीकरण काम के आधार पर किया गया है. काम के आधार पर वर्गीकरण, काम के आधार पर वर्गीकरण म्हणजे अजून पण समाजात, आता तर नाही तर पूर्वी काय केलं जायचं, वर्गीकरण. त्यांनी हे काम करावं, त्यांनी ते काम करायचं, आणि त्याच कामानुसार काय वर्गीकरण केलं जायचं. पुरोहित, जिन्हें कभी ब्राह्मण कहा जाता था. पुरोहित, त्यांना काय ब्राह्मण म्हणतात, कहा जाता था. तरह तरह के यज्ञ और अनुष्ठान करते थे. म्हणजे बघा, राजा म्हणजे जे ब्राह्मण वर्ग होता, त्या ब्राह्मण वर्ग म्हणजे दो वर्ग म्हणजे काय, एक वर्गाने, ब्राह्मण वर्गाने काय करायचं, यज्ञ करायचे आणि अनुष्ठान करायचं. आणि दुसरा वर्ग कोण था, राजा. माझा राजाचं कर्तव्य काय, क्षत्रिय, म्हणजे त्याने लढाया लढल्या पाहिजे, त्याने सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणजे हे 2 वर्ग.
जनता या परे समुदाय, बघा जनता या परे समुदाय के लिए 2 शब्दों का इस्तेमाल होता था। एक था जिनका प्रयोग हिंदी व अन्य भाषाओं में आज भी होता है, दूसरा था वैष्णव। हां बघा, म्हणजे काय केलं जातं, पूर्वीची वर्णव्यवस्था होती, हे अभ्यासला आहेत. आता आपण सगळे जाणकार आहेत. पूर्वी वर्णव्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सगळ्यात शूद्र वर्गाला काय करायचे, हे राबून घ्यायचे. हे काय करायचे, एक प्रकारे ज्या प्रकारे एखादा हमाल असतो त्याने कामं करून द्यायची, त्या प्रकारे हे शूद्रांना ते कामं लावायची. पण आता काय झालं, दिवसेंदिवस याच्यामध्ये बदल झालेला आहे. इथे म्हटलंय, जिन लोगों ने इस प्रार्थनाओं की रचना की वे कभी कभी खुद को आर्य कहते थे. बघा, म्हणजे ज्यांनी ह्या प्रार्थनांची रचना केली किंवा या ग्रंथामध्ये सहभाग घेतला तर हे स्वतःला काय समजायचे, आर्य समजायचे. तथा अपने विरोधियों को दास या दस्यू कहते थे. म्हणजे जे आपले विरोधक आहेत, म्हणजे ज्या वेळा आर्य भारतात आले तर भारतात आल्यानंतर अनार्य म्हणजे जे द्रविड लोक होते, या द्रविड लोकांना काय केलं, यांनी दास बनवून टाकलं. काय बनवून टाकलं, दास बनवून टाकलं. आता दास म्हणजे काय, दास तुम्हाला सांगायची गरज नाही, म्हणजे एक प्रकारचा गुलाम, त्याच्याकडून जे वाटलं ते कामं करून घ्यायचे. जो यज्ञ नाही करते थे और शाळेत दुसरी भाषा बोलते ते. मग त्यांनी काय सांगितलं, ज्यांना संस्कृत येते. आता बघा, प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते, आणि जर आर्य लोक भारतात आले आणि ते जर संस्कृत बोलत होते आणि जे अनार्य होते म्हणजे द्रविड लोक, त्यांची भाषा दुसरीच असणार. मग त्यांनी काय केलं का, जे दुसरी भाषा बोलते ते त्यांना काय केलं, कैद करायचं, गुलाम करायचं. बाद के समय में दास शब्द का मतलब गुलाम हो गया. बघा, म्हणजे नंतर काय झालं, दास शब्दाचा काय गुलाम हो गया. दास वे स्त्री व पुरुष होते ते जो युद्ध. बघा, मग काय झालं, काहींना ते युद्ध ज्या वेळा व्हायचं, म्हणजे जेव्हा युद्ध व्हायचे त्या युद्धाच्या काळात काय करायचं, बंदी बनवायचं आणि बंदी बनवून काय करायचे, त्यांच्याकडून काम करून घ्यायची. उन्हें अपनी मालिक की जायदाद माना जाता था. म्हणजे जायदाद माना जाता था. आता तुम्ही पूर्वीचे काही हिस्ट्रिकल पिक्चर बघितले असतील, त्याच्यामध्ये काय असतं, एखाद्या राजाने जर कुठे आक्रमण केलं आणि तिथली जर काही पब्लिकला कैद केलं, तर कैद केल्यानंतर मग आपण ते कामाला करायचे. पण एखादा राजा जर तुमच्यावर अजून खुश असेल, त्याला प्रसन्न करण्यासाठी ही सेविका, बरोबर आहे का नाही. तुम्ही अल्लाउद्दीन खिलजी याचा पद्मावत पिक्चर बघितला असेल. याच्यामध्ये जे सेवक होते, जे गुलाम घराणं होतं, गुलाम घरा, अल्तमशाह त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक. आता कुतुबुद्दीन ऐबक कोण होता माहिती आहे का, एक गुलाम होता, एक गुलाम घराण्यातील व्यक्ती होता. आणि ज्या वेळा हा गुलाम घराण्याची व्यक्ती कर्तबगार निघाला तर काय झालं, तो पण दिल्लीचा सुलतान झालेला आपल्याला बघून, म्हणजे दिल्लीचं त्याने राज्य सांभाळलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, एक त्याच्यामध्ये गुलाम पण हुशार राहायचे, पण एक काय करायचे, जो राजा सांगेल तेच त्या गुलामाला करावा लागायचं, बरोबर का. त्यावेळा मोहम्मद गोरी यावा, म्हणजे मोहम्मद गोरीचा गुलाम कोण होता, कुतुबुद्दीन ऐबक. आणि ज्या वेळा मोहम्मद गोरी वारला त्याच्यानंतर ही सत्ता कोणी सांभाळून घेतली, कुतुबुद्दीन ऐबकने. म्हणजे काय झालं, गुलाम पण काय करायचे, काबिल होते, पण काय केलं जायचे, ते राजाच्या अधीन राहावा लागत होते. हा पॉईंट तुम्हाला कळाला. त्याच्यानंतर म्हटलं इनाम गाव. बघा, आता इनाम गाव म्हणजे काय म्हटलेलं आहे, इनाम गाव की एक विशिष्ट व्यक्ती की कब्र. बघा, इनाम गाव जे होतं त्याच्यामध्ये विशिष्ट व्यक्ती की कब्र. आता काय म्हटलंय कब्रा संदर्भात हे आपण बघूया. इनाम गाव में ये भीमा की सहायक नदी घोड़. बघा, भीमा की सहायक नदी घोड़ के किनारे एक जगह है. इस जगह पर 3600 या 2700 साल पहले लोग रहते थे. या वयस्क लोगों या प्राय गड़े में सीधा. बघा, म्हणजे इथे काय होतं, जे दफन केलं जायचं सीधा लिटाकर दफनाया जाता था. उनका शिर उत्तर की ओर होता था. बघा, म्हणजे डोकं कुठे उत्तराच्या बाजूने असेल. कई बार उन्हें घर के अंदर ही दफनाया जाता था. बघा, घर के अंदर ही दफनाया जाता था. ऐसे बर्तन जिनसे शायद खाना और पाणी हो. बघा, जिनसे म्हणजे खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जे आपण वस्तू वापरतो, पूर्वी काय असे नव्हतं, तांबे असेल या अशा वस्तू त्या मातीपासून किंवा चिनी मातीपासून असायच्या. दफन हो गए. शव के पास रख देते थे. एक आदमी को 5 कमरों वाला मकान. बघा, एक आदमी को 5 कमरों वाला मकान के आंगन में 4 पैरों वाली मिट्टी एक घड़े में संदूक में दफनाया गया. बघा, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं होतं का पूर्वीचे लोक काय करायचे का, जी एखादा व्यक्ती वारला तर त्याच्या शेव म्हणजे त्याची जी बॉडी असते त्या बॉडीमध्ये जवळ काय करायचे, त्याच्या वापराच्या वस्तू पण टाकायच्या. आपण मागच्या पॉईंट
जे पाठ होते त्याच्यामध्ये बघितलं, कारण त्या लोकांची आस्था काय होती की पेडोलॉजिकमध्ये हा प्रश्न येतो का त्या लोकांना वाटायचं का मेल्यानंतर पण व्यक्तीला जेवण लागतं, त्याला पाणी लागतं, म्हणून ते काय करायचे कधी कधी जिवंत प्राणीसुद्धा त्याच्याबरोबर टाकायचे. म्हणजे काही ठिकाणी बकरीचे सुद्धा शेव मिळाले का त्याला जेवण लागतं, मग त्याला लागणाऱ्या वस्तूसुद्धा त्या कब्रामध्ये दाबायचे. मग तुम्हाला हा प्रश्न असं का करायचे लोक, तर त्या काळात काय वाटायचे का हा मेल्यानंतर पण मानवाला जेवण लागतं. बरोबर आहे का नाही, हा पॉईंट समजला. दफनाया गया बस्ती के बीच बसा एक घर गाव में सबसे घरों सबसे बड़ा घरों का एक था. बघा जे मोठं घर होतं 5 कमरोवाला ते दफनाया गया था. इस घर के एक अनाज का गोदाम भी था. बघा त्या घरामध्ये एक अनाज का गोदाम था. शेव के पेर मुडे हुए थे. बघा शेव के पेर मुडे हुए थे म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी समजा काही प्रथा असेल, कारण जुनाट काहीतरी विचार असतात आणि या जुनाट प्रथांमुळे काय होतं, पूर्वी दहन आणि दफन आणि अर्धदफन अशा पद्धती होत्या. दहन आणि दफन अर्धदफन अशा पद्धती होत्या. पुढे नसलं तरी मी तुम्हाला सांगून देतो. आता दहन पद्धत म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. दहन पद्धत म्हणजे काय, व्यक्ती मेल्यानंतर त्याला काय करायचं, जाळून टाकायचं. दफन म्हणजे त्याला काय करायचं, बुंजायचं. बरोबर आहे का नाही. आणि अर्धदफन म्हणजे काय, व्यक्ती मेल्यानंतर त्याला उघड्यावर टाकायचं आणि जे गिद्ध होते, पूर्वी गिधाड जे पक्षी होते ते काय करायचे, त्याचा पूर्ण मांस खाऊन टाकायचे, पूर्ण तोडून खाऊन टाकायचे आणि मग त्याला अर्धदहन केलं जायचं. अर्धदहन म्हणजे सगळे जे बॉडीचे कातडे असतील, ते मांस असेल, सगळे प्राणी खाऊन जाणार आणि त्याच्यानंतर जी उरलेले हाडकं आहेत ते काय करायचे, मग याला म्हटलं जातं अर्धदफन. कोणत्या पद्धती होत्या हे तुम्हाला सांगतो. दहन पद्धत कोणची होती, एक दहन, त्याच्यानंतर दफन, दहन दफन आणि काय होते अर्धदफन. काय म्हटलं जायचं, अर्धदफन. या 3 पद्धती पूर्वीच्या काळी चालायच्या. पुढे असेल हा पॉईंट, पण मी तुम्हाला आधी सांगून दिलं या 3 पद्धती राहायच्या. आता इथे काय म्हटलेले, कंकालो का अध्ययन. कंकाल म्हणजे जे आपण काय म्हणतो सापळा. बरोबर आहे का नाही, सापळ्यांचा अध्ययन म्हणजे अभ्यास. आता कंकालो का अध्ययन काय आहे आपण बघूया. छोटे छोटे आकार के आधार पर एक बच्चे के कंकाल को आसानी से पहचाना जा सकता है. बघा म्हणजे जे आकार, आता तुम्हाला माहिती आहे छोट्या मुलाचा जर सापळा सापडला तर तुम्ही सहज म्हणू शकतात का हा छोट्या मुलाचा आहे. लेकिन एक बच्ची और बच्चे की कंकाल में बडा फरक नाही होता. म्हणजे आता लहान मुलांचा सापळा असेल, लहान मुलांच्या सापळ्यामध्ये लगेच बदल करत नाही का ती मुलगा आहे का किंवा मुलगी आहे. काय म्हटलंय बघा त्याच्यानं दुसरा पॉईंट, कभी कभी लोग कंकाल के साथ मिले सामानों के आधार पर इसका अंदाज लगा देते थे. भाई का मग पूर्वीचं कसं होतं, आता उदाहरणार्थ एखादी महिला असेल तर महिले शेजारी समजा दागदागिने असतील तर काय समजायचं ही महिलाची बॉडी आहे, त्या वस्तू असतील. आणि एखादा पुरुष असेल तर पुरुषाच्या काळात समजा मग त्याचे वस्त्र, त्याचे काही शस्त्र असतील, वस्त्र तर शिल्लक राहणार नाही, त्याच्यात जवळ समजा एखादी तलवार टाकलेली असेल तर समजून घ्यायचं हा एक तर पुरुष राहू शकतो. पण अजून पुढे पण काय म्हटलं हे बघूया. उदाहरण के लिए यदि कंकाल के साथ गहने मिले तो कई बार उसे महिला का कंकाल माना गया. बघा म्हणजे काय, ज्या वेळा महिलांचे गहने मिळे तर महिला समजू, पण लेकिन इस समझ के साथ समस्या थी. क्या समस्या थी, अक्सर पुरुष भी आभूषण करते थे. म्हणजे त्या काळात बघा, पूर्वीच्या आज तुम्ही रामायण महाभारत बघितलं तर त्या काळामध्ये पण काय होतं, जे पूर्वीचे राजा महाराजे होते ते काय करायचे, शृंगार करायचे. त्यांचे दागदागिने असतील, कानातले असतील, सगळे महिलांसाठी शृंगार करायचे. म्हणजे याची पण एक समस्या निर्माण काय झाली का नक्कीच पुरुष आहे का नक्कीच महिला हा पण काय होतं त्या काळात समस्या निर्माण झाली होती. कंकाल लिंग पहचानने का बेहतर तरीका उसकी हड्डियों की जांच करना. मग त्याच्यानंतर बघा आज आपण आधुनिक काळात आलो, मग आता कळायला लागतं हा मुलीचा सापळा आहे का मुलं, काय जांच करना. महिला व बच्चों का जन्म, बघा क्योंकि बघा महिला बच्चों को जन्म थे इसलिए उनकी कटी प्रदेश या म्हणजे जो आकार असतो पुरुषाचा आकार से बडा होता है. बघा म्हणजे जी महिलेचा आकार असतो ते काय करते, ती महिला काय करते, बच्चों को जन्म देते म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं या म्हणजे सृष्टी वाढवण्याचं काम करते महिला. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय होतं मग त्यांच्या आकारामध्ये, त्यांच्या शरीराच्या सापळ्यामध्ये आकारामध्ये काय असेल, थोडा बदल असेल, याच्यावरून पण ती महिला आहे असं आपण समजू शकतो. त्याच्यानंतर आज से लगभग 2000 साल पहिले चरक नाम का एक प्रसिद्ध वैद्य था. मग बघा तुम्हाला केव्हा चरक नाम का प्रसिद्ध वैद्य कोण होता पूर्वीच्या काळी, चरक नाम का प्रसिद्ध वैद्य हुए थे. उन्होंने चिकित्सा शास्त्र
चरक संहिता काय म्हटलंय बघा इथे, चिकित्साशास्त्र चरक संहिता नाम की किताब लिखी. आता चरकने कोणता ग्रंथ लिहिला तर चरक संहिता. बघा हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. चरकने कोणता ग्रंथ लिहिला, चरक संहिता नाम की किताब लिखी. व कहते हैं की मनुष्य के शरीर में 360 हड्डियां होती है. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं का चरकने किती हड्डियां सांगितली मनुष्याच्या शरीरमध्ये, तर किती 360 हड्डियां सांगितली होती. ये आधुनिक शरीर रचना विज्ञान की 206 हड्डियों से काफी ज्यादा थी. म्हणजे बघा आज आपण म्हणतो की ते मानवाच्या शरीरामध्ये 206 हाडं असतात, पण त्यांनी काय सांगितले 260. मग काय मानला गेलं, संभव थे की चरकने अपनी गिनती में दात हड्डियां, बघा म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांच्या गिनतीमध्ये दात आणि इतर काय हड्डियां त्यांची बेरीज केली असेल म्हणून ते 360 झाले असेल. और कॉर्टिलेज को जोडकर ये संख्या बताई थी. म्हणजे आता जे वैज्ञानिक आहे त्यांचं मानणं काय, चरकने पण हा अंदाज बरोबर आहे, पण आपण काय करू त्या हड्ड्यांमध्ये दात मिळवलेली नाही, बरोबर आहे का नाही. मग त्यांनी काय केलं, दात आणि इतर काही ज्या हड्डिया असतील ज्याला आपण हड्डिया म्हणत नाही, पण ते चरकने काय केलं, या सगळ्यांची बेरीज किती सांगितली 360. पण आजच्या वैज्ञानिक काळामध्ये आपण काय म्हणतो 206 आहे, पण मग ते काय म्हणतात 206 जरी असले तर 260 का सांगितले असेल, का दात असतील का इतर हड्ड्या आपण ज्यांना मानत नाही ते पण त्यांनी काय केले असेल, बेरीज केली असेल. त्याच्यानंतर पॉइंट बघा, कभी कभी महापाषाणों में एक से अधिक कंकाल मिले. बघा कभी कभी क्या महापाषाण में एक से अधिक कंकाल मिले. वो ये दर्शाते हैं कि एक ही परिवार, बघा एक ही परिवार लोगों को एक ही स्थान पर अलग अलग, बघा आता हा पॉइंट समजून घ्या. काय म्हटलंय, एकी साथ अलग म्हणजे काय होतं, जास्त काय होतं, आता एखादं घर असेल किंवा एखादी जागा असेल तिथे काय केलं 3-4 लोकांची काय मिळाली, कब्र मिळायची. आता कब्र मिळायची म्हणजे ते एकाच वेळी सगळे वारले का, अजिबात नाही. तर काय झालं, काय आपण पण बघा आज आपल्याकडे मशानभूमी असते गावाची, बरोबर आहे का नाही, त्यामध्ये अशी जागा असते त्याचमध्ये काय केलं जायचं, ते माणसं. मग त्या काळात पण एखादं कुटुंब असेल, मोठं एखादं कुटुंब असेल आणि त्यांनी काय केलं असेल, ठरवलं असेल का आपल्या घरामध्ये जी व्यक्ती वारते, आता समजा एखादा त्यांचा आजोबा वारला, बरोबर आहे का नाही, पणजोबा असेल, त्यांचे वडील असतील, हळूहळू त्याच्यानंतर मुलगा असेल, म्हणजे काय असेल, हळूहळू ही परंपरा काय झाली, एकाच ठिकाणावर ते माणसं काय त्याच ठिकाणी त्यांना दफन केलं गेलं. म्हणजे काय, एक परिवार मिला म्हणजे काय, परिवार म्हणजे डायरेक्ट परिवार नाही दफन केला. तर हा पॉईंट समजून घ्या. काय होतं, कालांतराने आपण पण बघा मशानभूमी असते, या मशानभूमीमध्ये पण आपण काय करतो का, आपलं पूर्ण गाव जे असतं ते गावाचं काय केलं जातं, लोक दहन केले जातात. पूर्वी काय चालायचं, दफन चालय. मग असं समजायचं का पुरं गाव एका वेळा तिथे गेलं, अजिबात नाही. तर काय असं माणूस वारल्यानंतर तिथे जातो, बरोबर आहे का नाही. आमच्याकडे मेलेले माणसं जाळतात, तुमच्याकडे काय आहे तेच आहे ना. म्हणजे काय असेल हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं पाहिजे, नाहीतर वेगळा विचार करणार का सर एकाच परिवाराचे लोक एकाच वेळी कसे दफन काय केले, एकाच वेळी नाही बाबांनो, कर्माने मेल्यावरच, जिवंत नाही. समय पर दफनाया गया था, बाद में मरने वाले लोग को पोर्ट होल के रास्ते कब्रों में लाकर दफनाया जाता था. म्हणजे बघा आता इथे काय मग केलेले बघा, हा हे चित्र तुम्ही नीट बघा समजून जाईल. आता का इथे काय बनवलेले, होल बनवलेले. आता समजा एखादा बुजुर्ग व्यक्ती त्याच्यानंतर वारला आणि समजा त्याच्यानंतर एखादा 10 वर्षांनी त्याच घरामध्ये एखाद्या सदस्याची मौत झाली, बरोबर आहे की नाही, तो मेला. तर ह्याच वलामधून काय केलं जायचं, त्याला टाकलं जायचं, त्याला टाकलं जायचं. म्हणजे काय आहे का एकाच वेळा सगळे परिवार टाकला, अजिबात नाही, मेल्यानंतरच टाकला गेला. बघा रास्ते कब्रों में लाकर दफनाया जाता था, ऐसे स्थान पर गोलाकार लगाए गए पत्थर या चट्टान चिन्हों का भी काम करते थे. आता बघा त्या काळात असे चट्टान आणि चिन्हाचं काम काय करत, आता त्या काळात अशा काही पाट्या होत्या का, इथे मशानभूमी आहे, मग काय करायचं, आपले पूर्वज इथे दफन आहे तर यासाठी काय करायचे, ते दगड असेल काय का असेल त्यांची एक ओळख म्हणून. आता समजा एखादी कब्र असेल, आज काय करतो आपण, कब्र निर्माण करतो, तर ते आपण काय करतो, तिथे डिझाईनमध्ये नाव वगैरे टाकतो, सोम्या गोम्या कोणाची कबर आहे हे आपण लिहून टाकतो. पण पूर्वी असं नव्हतं. तर त्या तिथे काय केलं जायचं, मोठे मोठे जे पत्थर असायचे, पाषाण काय म्हटलं जातं त्यांना, पाषाण. हे पाषाण जे असायचे ते पाषाण काय करायचे, असे घडवलेले असायचे. हे काय करायचे, म्हणजे संकेत द्यायचे का या ठिकाणी आपले पूर्वज होते. पूर्वी काय असे सोम्या गोम्या नाव लिहित नव्हते, फक्त काय होतं, पूर्वी एवढी डेव्हलप झालेले नव्हते लोक. त्या काळात फक्त काय करायचं, आपल्या पूर्वजांची किंवा आपल्या परिवाराची इथे कबर आहे एवढं लक्षात ठेवायचे. आणि त्या परिवारामध्ये जर नंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला तिथे आणून टाकलं जायचं. समजला पॉईंट. त्याच्यानंतर इनाम गाव के लोग
की कामधंदे. आता आता कामधंदा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे ना, बरोबर आहे की नाही? कामधंदा असेल तर जीवन चालतं. आपण पण कामधंदाच करतो. इनाम गाँव में लोग काम और धंधे. इनाम गाँव में पुरातत्वीय गेहूं, चावल, दाल, बाजरा, मटर, बघा काय काय म्हटलेले हे सगळ्या वस्तू. मटर, तिल के बीज मिलते थे. बघा तिल के बीज मिलते थे. कई जानवरों की हड्डियाँ भी मिली. आता आता तुम्हाला कळालं असेल का त्या काळात लोक प्राणी पाळायचे. केव्हा कळालं? त्यांची हड्डियाँ मिली. कई कई हड्डियों में कई हड्डियों पर काटने के निशान मिले. बघा म्हणजे कई हड्डियों पर काय मिले? काटने के निशान मिले. आता काटने के निशान मिळे तर तुम्हाला समजून जायचं असेल का त्या काळात बळी पण चालू होती किंवा ते काय करायचे, हे प्राणी काय करायचे, खात असावे. कारण काटणे, आता एखाद्या प्राण्याची जर मुंडी वेगळी असेल किंवा तो मारला गेला असेल तर काय असेल, बळी वगैरे पण त्या काळात चालत होता. खाते होगे गाय, भैंस, भेड़, बकरी, कुत्ता, घोडा, गधा, सुअर, सांबर, चितकबरा, हिरण, कृष्णमुख, खरा, नेवला, चिड़िया, घड़ियाल. बघा चिड़िया, घड़ियाल, कछुआ एवढे और मछली की हड्डियाँ भी प्राप्त हुई. बघा हड्डियाँ प्राप्त हुई. ऐसे साक्ष्य मिले हैं. बघा ऐसे साक्ष्य मिले की बेर, आवला, जामुन, खजूर, कई तरह की रसभरिया एकत्र की जाती ती. म्हणजे बघा हे वेगवेगळे फ्रूट जे होते ते पदार्थ पण काय एकत्र केले जायचे. आता ज्यांना माझा नंबर पाहिजे असेल, कारण बॅच जॉईंट करा तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ मिळतील. 74 98 99 34 66. बघा बॅच जॉईंट करा. तुम्हाला हा शेवटचा डेमो व्हिडिओ, शेवटचा डेमो व्हिडिओ आहे. याच्यानंतर कुठलाही डेमो व्हिडिओ तुम्हाला दिला जाणार नाही. त्याच्यामुळे बॅच जॉईंट करा. त्याच लोकांनी काय करायचं, हे हिस्ट्री असेल, सायन्साचं, यांचे सगळे डेमो व्हिडिओ तुम्हाला तेव्हाच मिळतील. नंतरून कुठलाही डेमो व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट ॲप सगळं काही मिळेल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट्स करा. आणि काय समस्या असेल या नंबरवर तुम्ही फोन करा आणि नक्कीच मला कळवा कसा वाटलं माझं अध्यापन. कारण काय होतं, मला एखादी माझी चूक असेल तर तुम्ही सांगितलं तर मी चूक सुधारेल. म्हणजे काय असेल, शिक्षकाला काय केलं पाहिजे, मन मोकळ्याने विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे का माझ्या चुका सांगा, आणि विद्यार्थ्यांनी पण सांगितलं पाहिजे सर आमच्या चुका सांगा. म्हणजे चुकांच्या माध्यमातून त्रुटिया अध्ययन का महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. बघा बरोबर आहे का नाही? कारण माझ्या चुकातून मी माझ्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल करू शकतो, आणि तुमच्या चुकातून तुम्ही काय चुकले हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बदल करू शकतात. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.